राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा देताच पुण्यातील पहिला उमेदवार ठरला का असा सवाल आता उपस्थित होतोय। मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितलाय। वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर हडपसरमधून मनसेचा नवा शिलेदार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। साईनाथ बाबर यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे। त्यातच आता राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी पुण्यातून रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। रेवती, राज ठाकरे आज पुण्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत, तर दुसरीकडे मनसेचा विधानसभेचा उमेदवार ठरला असल्याची ही चर्चा सुरू झाली आहे। यामध्ये साईनाथ बाबर यांचं नाव पुढे येत आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच किरण, आपण जसं बघू शकतो की पूरग्रस्तांना भेटण्यासाठी राज ठाकरे आज सिंहगड रोड परिसरात एकता नगरमध्ये येणार आहेत आणि त्यांची विचारपूस आणि अडचणी काय आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहेत। एकता नगर नंतर ते पुलाची वाडी इथे जे 3 तरुणांचा मृत्यू झाला त्यांच्यातल्या 2 कुटुंबांना ते सांत्वन करण्यास्तव भेटणार देखील आहेत आणि त्यांच्याशी बातचीत देखील करणार आहेत। तसंच दुसरीकडे साईनाथ बाबर जे पुण्याचे मनसेचे शहराध्यक्ष आहेत, त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत विधानसभा 2024 ह्याचा इशारा दिला आहे। असं देखील असताना वसंत मोरेंनी मनसे सोडल्यानंतर साईनाथ बाबरांनी साईनाथ बाबर जे शहराध्यक्ष आहे त्यांनी हडपसर मतदारसंघाचा दावा केलेला आहे। तसंच राज ठाकरेंनी राज्यभर स्वबळावरती निवडणूक लढवू ह्याचाही नारा देखील केलेला आहे। किरण, नक्कीच रेवती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।